जय श्रीराम. आज आपण सर्वजण या ठिकाणी प्रिंट मीडिया, पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे आलेले आहात. प्रथमतः आज आपल्याला कोजागिरीच्या शुभेच्छा देते, कारण कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आपण संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी सगळेजण जमलेलो आलो. नगर परिषद जुन्नर आणि जुन्नरच्या परिसरातील सर्व असणारे, या नगरीत राहणारे काही आपल्यासमोर उपस्थित असणारी लोक, ज्यांची आपली काही मतं असतील. आणि आज आपण पत्रकार परिषद याच्यासाठी घेतो आहे की सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे सध्या चाललेला जुन्नर शहरातील कारभार आणि त्याबाबत असणारी लोकांच्या मनामधली खतखत, जी त्यांच्याकडनं माझ्यापर्यंत आणि मला जे वाटतं किंवा जे काही सुरू आहे त्याच्याबाबत आपण आज चर्चा करत आहोत. या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजना ही अंमलात आणण्यासाठी टेंडर नोटीस काढलेलं आहे. हे टेंडर नोटीस आपण पाहिलं असेल, कदाचित नसेल पाहिलं, परंतु शहरातल्या प्रत्येक व्यक्तीने निश्चित पाहिलं असेल. आपण देखील शहरातले आहात आणि यामध्ये बेघरांना घर देण्यासाठीची असणारी ही योजना आहे. 488 जी बेघर किंवा ज्यांची कुवत नाही आहे, रोजचा उदरनिर्वाह चालवण्यापर्यंतच जे मर्यादित आहे आणि घर घेण्याइतकी ज्याची योग्यता नाही, अशा लोकांची निवड करण्यात आली आणि त्याच्यामधून लॉटरी सिस्टम काढणार आहेत असं सांगितलं जातं आहे. म्हणजे असं याच्यामध्ये नमूद आहे. परंतु पाहता क्षणी असं दिसून येतं की ह्याचा दर जो आहे तो 3000 रुपये लावलेला आहे आणि याच्यासाठी 20 गुंठे जमीन ही शासनाने बेघरांसाठी घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी दिलेली आहे. जर शासनाने त्या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे तर त्यावर उभारण्यात येणारी घरं जी बेघरांना द्यायची आहे, खऱ्या अर्थाने लाभार्थी असा निवडायचा आहे की जो याचा लाभ घेतल्यानंतर खऱ्या त्याला समाधान मिळणार आहे, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला. ही याची संकल्पना आहे. जसं की आपण SRAच्या माध्यमातून ज्यावेळी युती सरकार सत्तेत आलं 95ला आपण पाहिलं असेल की मग या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोदजी महाजन असतील, ह्या युतीच्या सरकारने SRAमधून लाखो लोकांना घरं दिली. परंतु तिथे झोपडीधारकाला झोपडी दिल्यानंतर 2 वर्ष ते 3 वर्षाच्या कालावधीत 350 स्क्वेअर फूट, 280 कार्पेट आणि 350 बिल्टअपमध्ये. आता तसंच या ठिकाणी देखील 350 आपल्याला कार्पेट मिळणार आहे असं दिसते आणि 450चं त्या ठिकाणी बिल्टअप दिसतं आहे. आणि मग त्या ठिकाणी देत असताना काय निकष होता की 10 वर्षाच्या पुढील, कारण घेणारा लाभार्थी जो बिल्डर घेतो आहे त्याला तेवढाच FSI मिळायचा, त्यामुळे त्यांनी ते मोफत बांधून द्यायचं आहे आणि प्लस 10 वर्षाचं मेंटेनन्ससुद्धा त्याने आधीच भरून द्यायचं आहे. कारण खालच्या तबकात राहणाऱ्या व्यक्तीला त्याचा स्तर उंचावण्यासाठी घेतलेली योजना होती. त्यालाच आधारित धरून ही पंतप्रधान आवास योजना जर आहे तर मला असं वाटतं की या ठिकाणी जो दर काढलेला आहे तो त्या दरामध्ये कोणताही सर्वसामान्य व्यक्तीकडे जर एवढं देण्याची क्षमता 13 लक्ष रुपये आहे, कारण शासनाकडनं फक्त 2.5 लक्ष रुपये येणार आहेत. मग हे जे बेघर आहेत, जे निराधार आहेत, जे रोजच्या रोजगारावर चालणारे आहेत आणि जर त्यांचीच निवड केली आणि त्याच्यातून ड्रॉ काढणार आहेत तर ह्यांची लोन प्रकरणं कशी करणार आहेत किंवा याचा डेमो आहे का, नेमकं काय संकल्पना आहे, हे अजून काही स्पष्ट दिसत नाही. मग पेपर नोटीस काढण्याची एवढी घाई का केली आहे? टेंडर काढून ते टेंडर कोणाच्या तरी माथी मारायचं आणि त्याच्याकडनं ह्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की गैरप्रकार होण्याची शक्यता दाट आहे. जर कोणाला असं वाटत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता इथल्या नागरिकांना की त्यांना काय वाटतं. ही जी योजना आहे ती झोपडपट्टी धारकांसाठी आहे, ती कोणी पण ॲप्लिकेशन करू शकतो. नाही, ह्याच्या संकल्पनेत काय म्हटलेलं आहे, निराधार बेघर
म्हणजे जो व्यक्ती खरंच गरजवंत आहे आणि त्याला घर घेणं शक्यच नाही, अशा व्यक्तीसाठी असणारी पंतप्रधान आवास योजना आहे. तुम्ही म्हणता याच्यामध्ये गडबड होणार आहे, घोटाळा होणार आहे, म्हणजे काही कमिशन? नाही, असं नाही. माझं म्हणणं असं आहे की ह्या योजनेमधलं मला वाटतं मस्कर सर याच्यावर बोलू, ते सुद्धा इथले नागरिक आहेत. नाही, तसं नाही. म्हणजे काय वाटतं ससाणे सर किंवा इथल्या बसलेल्या व्यक्तींनी कोणीही सांगू शकतं. तुमचा बोला. आक्षेप काय आहे? आक्षेप माझा काही आहे की याच्यातली पारदर्शकता दिसत नाही आहे की नेमकं काय होणार आहे. मग टेंडर तर निघायला काढलेलं आहे तुम्ही आणि अजूनही त्याला रिस्पॉन्स नाही, त्याला टाईम बॉन्ड असतो. मग नेमकं काय असं घाई काय आहे आणि किंवा कसं देणार आहात याच्यासाठी काही पिक्चर क्लिअर नाही. जर आहे तर इथे काही कोणी सांगू शकतं का, माहिती देऊ शकतं का? यामध्ये मला सांगायचं असं की हे जे जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्र आलेलं आहे त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घरे 2022 असं हे पत्र आहे. त्यामध्ये जे आपण म्हणता त्याप्रमाणे यामध्ये काय होण्याची शक्यता आहे, तर योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील ह्या लोकांना मिळालं पाहिजे, हा त्याच्यातला भाग आहे. आणि त्यांना ताईंनी सांगितल्याप्रमाणे किंवा या परिपत्रकाप्रमाणे त्या लोकांचं एकंदरीत उत्पन्न किती, त्या लोकांना अल्प जे उत्पन्नवाले आहेत त्या गटातील लोकांना मिळालं पाहिजे, त्याप्रमाणे दर राहिला पाहिजे, हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याला अनुसरूनच हा जो भाग चाललेला आहे की त्यामध्ये कोणती माणसं घेतली आहेत, त्या लोकांना बँकेचं त्यांना लोन परवडणार आहेत का, किंबहुना त्यांना बँकेचं जर लोन द्यायचं असेल तर किती टक्क्यांनी दिलं गेलं पाहिजे, ते कसं वसूल झालं पाहिजे, हा एक भाग आहे. त्यांना बिनव्याजी देणार आहेत का, हा एक भाग आहे. किंवा त्यांना ज्या लोकांना देणार आहेत त्यांची यादीसुद्धा अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही. हा त्याच्यातला जो म्हणायचा मुद्दा आहे की तो त्याच्यामध्ये पारदर्शक जोपणा आहे, तो पारदर्शकपणा याच्यात अजूनपर्यंत कुठेही ह्याप्रमाणे अजून झालेला नाही किंवा त्यांची डिक्लेरेशन झालेली नाही. कुणी अर्ज केले, कोणाला मिळणार आहेत आणि त्याप्रमाणे कोणाला ते लॉटरीद्वारे कशी लॉटरी काढणार आहेत ह्याची सुद्धा कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये त्यांनी केलं नाही. हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि आमचं म्हणणं एकच आहे, घरं मिळालीच पाहिजे. योजना खूप चांगली आहे, परंतु ती योजना पारदर्शकतेने जर समोर आली आणि लोकांना खरंच ही घरं मिळाली तर त्याचा आनंद आम्हाला निश्चित होणार आहे. परंतु तुम्ही जो दर आकारला आहे त्या दरात ठेकेदार जो विकसक आहे ते विकसक इथले आत्ताचे पाहिले तर ह्या दरामध्ये 3000 आणि 2600च्या दरामध्ये तो बोडके नगरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. मग तो लाभार्थी निवड आणि त्याला 13 लाख रुपयातले 2.5 लाख रुपये शासन देणार आहे. मग बाकीचा जो पैसा आहे तो कशा प्रकारे, किमान पारदर्शकता कशाला म्हणतो आपण की कोणाची निवड केली आहे, त्याची फाईल कुठल्या आधारे बनणार आहे, त्याला कोणती बँक लोन देणार आहे, त्याला महानगरपालिका किती दायित्व स्वतः स्वीकारणार आहे. म्हणजे महानगरपालिकेचं दायित्व आहे ना, जसं आपण पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाख तिकडून येणार आहे पण तुम्ही इम्प्लिमेंट करताय. जर मी माझं जिल्हा परिषदेचं सांगायचं म्हटलं तर राजीव गांधीमध्ये जसं झालं 90,000 रुपये मिळणार आहे पण म्हाडावरचे पैसे भरणार होती. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की 10 वर्षापूर्वी राजीव गांधी 2 आली, राजीव गांधीचे लाभार्थी झाले, लाभार्थ्यांनी बँकेतून लोन घेतलं, परंतु म्हाडाने माघार घेतल्याबरोबर बँकेने आपली भूमिका सोडली नाही. बँक आजही त्या लोकांचे पैसे वसूल करते ज्यांची त्यांच्याकडे बाइंडेड आहे. जे समजा कारखान्यामध्ये जिथे कायमस्वरूपी ते कामगार आहेत त्यांचे पैसे आजही कट होत आहेत आणि ते व्याजासकट होत आहेत, मूळ रक्कम जाऊन. आणि मुद्दा असा होता त्यावेळीसुद्धा राजीव गांधी 2मध्ये आम्ही शेवटी ती योजना बंद करा म्हणून आवाज उठवला, कारण म्हाडाने दायित्व स्वीकारलं नाही, म्हाडा मागे सरकली आणि ते लोक अडचणीत आले. त्या पद्धतीने भविष्यात हे असणारे आपले नागरिक, हे जे ज्यांना घरं मिळणार आहेत ती घरं खऱ्या अर्थाने पारदर्शकतेने योग्य व्यक्तीला मिळावी, योग्य दरात मिळावी. जर ह्यांना जागा शासनाने दिलेली आहे आपल्याला तर आपलं हे घर त्या ठिकाणी 1700 ते 1800 रुपयापर्यंत हे घर उभं राहिलं पाहिजे आणि त्या मिळणाऱ्या व्यक्तीला समाधान त्यावेळी मिळेल ज्यावेळी आपण ह्या कमी दरामध्ये 1700 ते 1800 या दरात आजही आम्ही सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो, देणारच. पण ही पारदर्शकता दिसत नाही म्हणून ती पारदर्शकता आमच्या समोर आणावी. टेंडर किती तारखेला निघालाय?
मार्केटमध्ये 3,000 रुपये लावतो जनरल घ्यायला गेलं. आपल्याकडे हप्त्याचा आपण विचार 14 केला 19 13-14 14 19 बांधकाम करतायत 1200 हा जो दर ठरवला बांधकाम जातो करतायत. ताई, हा जो दर ठरवला जातो हा दर कोण ठरवतो? नाही, आता प्रश्न असा आहे, तुम्हाला आहे तसा मला आहे. कारण आता दर ठरवायचा असेल तर आपण रेडी रेकनरच्या दरप्रमाणे जागेचा दर ठरवतो, तो रेडी रेकनरचा असतो. पण आता इथे नगर परिषद करते ना हा कारभार. मग नगर परिषदेची जबाबदारी ना, दायित्व आहे की त्यांनी ठरवायचं आहे ना. कारण त्यांना घरं द्यायची आहेत ना आपल्या नागरिकांना. मग आपल्याला निवडून दिलं आहे, आपण प्रतिनिधी झालो आहे, आपण आपल्या नागरिकांसाठी उभारलेल्या या योजनेमध्ये त्या लाभार्थ्याला योग्य लाभार्थी आपण निवडून त्याला देणार आहात. तर खरंच तुम्ही शेवटपर्यंत तो परिपूर्ण करणार, याची शाश्वती, याची पारदर्शकता लोकांच्या समोर आली पाहिजे. तुम्ही म्हटले की या योजनेमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. नक्की कोणता गैरप्रकार होऊ शकतो? नाही, गैरप्रकार म्हणजे जो आज तुम्ही या ठिकाणी दर काढलेला आहे आणि टेंडर नोटीस एवढ्या घाईनी काढलेली आहे, पण त्याचा डेमो किंवा त्याच्याबाबतची ते लाभार्थी निवड 488 आहेत, त्यापैकी 81लाच देणार आहात. मग ते 81ची निवड कशाच्या आधारे करणार आहात? कमीत कमी त्याचं तरी समोर आलं पाहिजे ना चित्र, की त्याचे नेमके डॉक्युमेंट काय पाहिजे तुम्हाला. त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यासोबत त्याची IT रिटर्न फाईल काय नेमकं, म्हणजे कशाच्या आधारे त्याची लोन फाईल बनवणार आहात आणि कोणत्या बँकेनेशी तुम्ही करार केलेला आहात. ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्याशिवाय हे काढण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? नगरपालिकेच्या प्रशासनाला यापैकी कोणी विचारू शकत होतं ना याचे निकष काय? विचारलं असेल काय आहे का कोणाला सांगायला? त्यांनी विचारल्यानंतर असं सांगितलं की 488 टोटल लाभार्थ्यांची नोंदणी नगरपालिकेत झालेली आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही त्यांना बोलवणार आहे. या प्रकारची स्कीम अशी आलेली आहे. 10,000 रुपये प्रत्येकी टोकन घेऊन ज्यांना ही घरं परवडतील त्यांनी नगरपालिकेकडे नोंदणी करायची. जेवढ्या लाभार्थ्यांची नोंदणी 488 पैकी नंतर होईल त्यांच्यामधून ड्रॉ काढून त्यांना ह्या घरांविषयी समजून सांगून त्यांना ही घरं द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. नगरपालिका एवढी घाई का करते मग? काय शंका आहे तुम्हाला? कदाचित आता निवडणुका होऊ घातल्यात, निवडणुकींच्या पहिलं त्यांना याचं श्रेय घ्यायचं असेल म्हणूनही ते घाई करत असतील. एवढंच कारण असू शकतं. एवढंच कारण असू शकतं. पण हा ठराव तर नगरपालिकेने 3 वर्षापूर्वी घेतला. 3 वर्षापूर्वी झालेला आहे. हा ठराव जो आहे म्हणजे घाई म्हणता येणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे बेघर लाभार्थ्यांना घरं देणे ह्या क्रायटेरियामध्ये 3 ते 4 प्रकारामध्ये लाभार्थ्यांना नगरपालिका घरे देऊ शकते. त्याच्यामध्ये एक आहे की जेवढी जागा शासन देईल त्याची निम्मी जागा बिल्डरला देऊन निम्म्या त्याच्या बदल्यात निम्म्या जागेवर फुकट घरे बांधून देणे. मग निम्मी जागेत जे बांधले ते त्यांनी स्वखर्चाने बांधून विकणे आणि जे दुसरं बांधलेलं आहे ते लाभार्थ्यांना नगरपालिकेतर्फे मोफत वाटणे. पण यांनी हा क्रायटेरिया न लावता ही स्कीम जी घेतलेली मुळात शासनाची यांनी फसवणूक केलेली आहे. काही तो कागद द्या बरे. शासनाची फसवणूक अशी केलेली आहे की नगरपालिकेने शासनाकडे मोफत जागा मागण्याकरता जी स्कीम वापरली, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्वांसाठी घरे 2022, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व अल्पोत्पन्न गटातील लाभार्थ्यांना परवडणारी घरे बांधण्याकरता यांनी जागा घेतली. शासनाने ह्या हेडखाली त्यांना जागा दिली, परंतु परवडणारा रेट न दे करता जो आता मार्केटमध्ये रेट आहे, बोडकेनगरला जो 3,000 रुपये रेट आहे, हा 3,000 रेट त्यांनी आगरपेठेमध्ये ही जागा शासनाने दिलेली आहे की जिथं गुंठ्याचा रेट फक्त 2 लाख रुपये आणि बोडकेनगरला रेट 40-50 लाख रुपये गुंठा. हे आपल्या सर्व पत्रकारांना मान्य ठाऊक आहे. मग ही तफावत ह्यांनी भरून काढण्यासाठी दर तिथं कमी, त्या एरियातला दर त्यांनी तिथं लावायला पाहिजे होता. ठीक आहे, ही जर जागा शासनाने बोडकेनगर, कल्याणपेठ या ठिकाणी दिली असती तर 3,000 दर हा योग्य आम्ही हे मान्य केलं असतं. परंतु शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता शहराच्या प्रत्येक भागामध्ये अमोलजी तुम्हालाही ठाऊक आहे की प्रत्येक भागामध्ये स्क्वेअर फूटचा दर हा वेगळा आहे. बोडकेनगरपासून जुन्या स्टँडपर्यंत. बोडकेनगरला जर 3,000 असेल तर जुन्या स्टँडला तो 1,700, 1,800, 2,000च्या घरात जातो. मग ह्यांनी विचार न करता नगरपालिकेने टेंडर काढून कन्सल्टंट नेमला. कन्सल्टंट मार्फत ह्या सगळ्या गोष्टीचा इस्टिमेट केला, सर्वे केला गेला आणि PWDचा DSR वापरून त्यांनी हा दर काढलेला आहे. परंतु हा दर काढत असताना जर शासनाने त्यांना मोफत जागा दिलेली आहे तर जागेचा आणि इतर दर कमी करून त्यांनी ह्या जागेचा दर निश्चित करून गरिबांना कमी दरात कशी घरं देता येईल हा विचार करून निर्णय घ्यायला होता. परंतु कुठलाही निर्णय न घेता सरसकट करायची योजना, पटापटा करायची,
म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय. हा DSR कोणत्या वर्षीचा आहे? हा DSR 19-20चा आहे. असं समजतोय तो 18-19चा आहे आणि आत्ताचा घेतला तर 2 कोटीचं आपल्याला नुकसान होईल. 2 कोटीचं नुकसान म्हणजे होईल. अजून खर्च येईल. म्हणजे 10 कोटीचं 12 कोटीवर जाईल. हां, असू शकेल, कारण आताचे दर वाढलेले आहेत 18-19चा सिमेंटचे. DSR कमी बजेटमध्ये जर का करतायत तर मग अडचण काय? 18-19 याला ही शासन योजना आहे. जर तुम्ही आता मार्केटमध्ये गेला तर मार्केटचा रेट किती चालू आहे आता, हा पण विचार करावा ना नगरपालिकेने. सर्वसामान्य बिल्डर जे आता 15-20 बिल्डर आहेत जुन्नर शहरामध्ये, त्यांच्याकडे चौकशी करा तुम्ही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पेठेतला बांधकामाचा दर हा वेगळा वेगळा आहे. 2000 पासून 3000 पर्यंत दर आहे. आज माळवाड्यासारख्या ठिकाणी मी राहतो, तिथं घराचा दर हा 2000 स्क्वेअर फूट आहे. सराई पेठेमध्ये, रविवार पेठेमध्ये हा साधारण 2400-2500च्या घरात आहे. तोच रेट कल्याण पेठेमध्ये 2600-2700 जातो, तो बोडके नगरमध्ये 3000-3100-3200 पर्यंत जातो तो. मग हा विचार करून ज्या पेठेमध्ये ही योजना होती तिथला रेडी रेकनरचा दर लक्षात घेऊन या DSR प्रमाणे त्याचं दरपत्रक तयार करायला पाहिजे होतं. परंतु ही माहिती त्या कन्सल्टंटला दिली गेली नाही किंवा माहिती करून घेतली नाही त्यांनी, आणि त्या अनुषंगाने त्यांनी सरळ DSR धरून PWDचा हे एस्टिमेट बनवलेले. परंतु ह्या स्कीम करत असताना DSRचा वापर करू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. जो बाजारभावाचा दर आहे त्या दराप्रमाणे ही घरं उपलब्ध करून द्यायला हवी होती नगरपालिका. या स्कीममध्ये बाजार भावापेक्षा जर जास्त दर असेल तर मी घरं घेणार कोण? म्हणून तोच प्रश्न आहे आमचा. जर घाईघाईत आता टेंडर काढून एखाद्या विकसकाला त्यांनी हे काम दिलं, कार्यारंभ आदेश दिला आणि त्यांनी उद्या काम चालू केलं, किंवा त्याला काम चालू करायचं पहिलं मस्कर सर हे 81 लाभार्थी निवडून त्यांना यादी देणार आहे आणि 81 लाभार्थ्यांचं कर्ज प्रकरण त्या विकसकांनी करायचं आहे, हे शक्य आहे का? तो विकसक ते 81 जणांच्या मागं पळून हे लोन मंजूर करून घेणार का बँकेतून? हा आमचा पहिला प्रश्न आहे. बरं ठीक आहे, त्यांची लोन मंजूर बँकेत फाईल गेल्यानंतर ताईंनी सांगितल्याप्रमाणे हे जे लाभार्थी आहेत हे गरीब कुटुंबातले अमोलजी, की जे आपले रोज कमवतात आणि रोज खातात. ह्याच्यात काही जण कचरा वेचणार आहेत, भंगारचा व्यवसाय करणार आहेत किंवा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. तर त्यांना हे 13 लाख, पहिलं तर 13 लाखाचंच लोन करावं लागणार आहे. शासनाचे 2.5 लाख त्याच्यानंतर त्यांना जमा होतील हा भाग वेगळा. परंतु बँकेत कर्ज करताना यांना पूर्ण 13 लाखाचं लोन करावं लागणार आहे. 13 लाखाचं लोन कर्ज करत असताना हे जे डॉक्युमेंट्स बँकेला सादर करणार त्या डॉक्युमेंटच्या आधारे ह्या लोकांची ती कर्ज प्रकरणे मंजूर होणार आहेत का? आणि जर नाही झाली तर त्याला नगरपालिका काही सहाय्य करून ती प्रकरणं मंजूर करून घेणार आहेत का? नगरपालिका त्यांना जामीनदार राहणार आहेत का? गॅरंटर राहणार आहेत का? म्हणून आमचं म्हणणं असं आहे, ही योजना व्हावी, नगरपालिकेने स्वतःच्या अंगावरून कर्ज काढावं, विकसकाला पैसे पोच करावेत, पूर्ण इमारत बांधून झाल्यानंतर मग तुम्ही त्या 488 पैकी ड्रॉ काढून त्या लोकांना कमी किमतीमध्ये घरं उपलब्ध करून द्यावीत अशी आमची मागणी. हे तुम्हाला मी काय म्हटलं की आता त्यांनी सांगितलं, अनिलजींनी ते वेगळ्या भाषेत सांगितलं की दिलेली जागा 20 गुंठे आहेत तर 20 गुंठ्यात घरं बांधावी, 10 गुंठ्यात घरं बांधावी आणि 10 गुंठे त्यांनी घ्यावी. मी तुम्हाला काय म्हटलं, SRAमध्ये हाच नॉब्स आहे की जो घेणारा विकसक आहे त्याला त्या झोपडपट्टी धारकाच्या जागेवर स्वतःची त्याने पहिलं रिहॅबची बिल्डिंग बांधायची आणि मग सेल बिल्डिंग बांधायची. म्हणजे रिहॅबच्या बिल्डिंगला म्हणजे द्यायची आहे बेघरांना किंवा त्या झोपडीधारकांना, ती पहिली उभी करायची. ती उभी राहत असताना तिचं काम सुरुवात ती 70% असेल तेव्हा त्याची सेल बिल्डिंग, कारण त्याला तेवढाच FSI तिकडे मिळतो, तो फुकट मिळतो. ते बांधकाम त्याने फुकट करून दिल्यामुळे त्याला इकडे तो फुकट मिळतो आणि त्याच्या आधारे तो ती बिल्डिंग उभी करतो. पण त्याला टप्पे आहेत की त्याने ती बिल्डिंग पहिली पूर्ण नाही करायची. त्यांनी रिहॅबची बिल्डिंग, ज्यांची घरं मोडली आहेत, ज्यांच्या जागेवर ती उभी राहते ती पहिली उभी करायची, त्यांना लॉक अँड की करून द्यायचं आणि मग त्याची स्वतःची सेल बिल्डिंग कंप्लीट करायची. तोपर्यंत त्यांनी 30%, 60%, 70% असे त्याला नॉब्स घालून दिलेले आहे. तेच ते सांगतायत आणि तसं केलं तरच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य होणं नाही. कारण जमीन आपण शासनाकडनं घेतली, शासनाची फसवणूक नाही काही. जमीन जर शासनाने दिली आहे तर त्यावरती उभी राहणारी विकसकाची बिल्डिंग आणि विकसकाला ते बांधकाम परवडेल आणि घेणाऱ्यालाही परवडेल, किमान अशी तरी मध्य भूमिका असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेचा आपला पार्ट काय, ह्या गोष्टी काहीच क्लिअर नाही आहे. मग कसं लक्षात येत आहे ना, काहीच नाही, सगळं अंधारात आहे, सगळं ब्लॅक आहे. कुठून ते आशेचं किरण समोरच्याला घेणाऱ्यालाही कळत नाही की माझा नंबर कसा लागणार आहे, त्याला निकष काय असणार आहे. ही एकदम
ताई असा विषय स्कीमच जर 3,000 रुपये म्हणजे आवाच्या सवादारी मग ते करणार कोण काम ना मग ते कामच होणार नाही. हा मग आता ही टेंडर नोटीस त्यांनी काढली आहे जी आर आहे, पण त्याच्यामध्ये किती तारखेला त्यांनी प्रकाशित केला तो 1 महिन्यापूर्वी झाली. 1 महिन्यापूर्वी झालाय. नाही बिल्डर करल, परंतु जे घर घेणार आहेत ते घेतील का? 488 नोंदणी झाली. आता 1 महिन्यापूर्वी निघालाय म्हणजे किमान 1 महिन्यात बाकीचा पिक्चर थोडा क्लिअर झाला असता तर आपल्याला सुद्धा समाधान वाटलं असतं. आपल्याला वाटते ना की जागा दिली आहे, जमीन मिळाली आहे, निश्चित जमीन मिळवलं आहे तुमचं त्याच्याबद्दल आभार, पण जमीन मिळाल्यानंतर योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी बसवणं हे देखील आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि ते होताना दिसत नाही आहे. हा आमचा प्रश्न आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं की आता कागदोपत्री सगळं घडलेलं आहे, नोटीस निघाली, सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या लिगल बाबी त्यांनी पूर्ण करण्याचं काम चालू केलेलं आहे. हो. काम पूर्ण होणारच. कसं होणार? नाही ते असं त्यांच्या कागदोपत्रानुसार दिसतंय. यदा कदाचित हा सगळा प्रकल्प त्यांनी असा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर आपली भूमिका काय असेल? नाही, माझं म्हणणं असं आहे की कसं होणार, कारण त्याला रिस्पॉन्स देणारा समोर विकसक आला पाहिजे ना. विकसकही समजा आला उभा राहिला वेळ प्रसंगी, तसं मागे तुम्ही माडाचं उदाहरण सांगितलं तसं, तर त्याच्यानंतर आपली भूमिका काय असेल? नाही, आमची भूमिका हीच असेल की तुम्ही विकसक उभा केला तर विकसकाकडनं जे लाभार्थी निवड करायचे किंवा त्यांच्या फाईली, जसं आता अनिलने अगदी स्पष्ट क्लिअर केलं, कारण तो पण नगराध्यक्ष म्हणून त्याने काम केलेलं आहे, त्यांना याच्या खाचाखोचा सगळ्या माहिती आहेत. कदाचित आमचा पार्ट वेगळा आणि त्यांचा वेगळा आहे, परंतु हे तर नक्की ना का जी यंत्रणा आहे, जी संस्था आहे ती या ठिकाणी नगरपालिका आहे आणि नगरपालिकेचा पार्ट तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाइंडेड असला पाहिजे ना कोणीतरी. जबाबदार नसेल तर बेघरांना बेघरच राहावं लागेल, त्यांना घर मिळणारच नाही, कारण अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्याच्यावर संघर्षसुद्धा होऊ शकतो, कारण देणार कोणाला तुम्ही तेच अजून तुम्ही क्लिअर केलेलं नाही. संघर्ष आपण उभा करणार आहात का? नाही, संघर्ष नाही उभा करणार, काम चांगलं करून घेण्यासाठी साथ देणार. ते करणार आहेत तर त्यांना मदत करणार, परंतु त्यांनी सुरुवातच अशी केली आहे की त्याच्यामध्ये आमचं विचार करण्याचा व्ह्यू असा झाला आहे की त्यांना नेमकं काय करायचं तेच कळत नाही आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर, कारण 3 वर्षापूर्वी मी स्वतः आलेली आहे. साळवीजी आज इथे नाही आहेत, पण साळवींनी स्वतः इथे या आपल्या रोकडे मारुतीच्या तिथे मिटिंग झाली, त्यावेळेला माझी खासदार माझ्यासोबत होते. त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये ठरलं की ह्या बेघरांना घर मिळालं पाहिजेत, ह्या लोकांची गरज आहे, ती ओळखून आपण सुरुवात केली. आपली आत्मीयता आहे आणि म्हणून तर आपल्याला यातला अभ्यास पण आहे, पण तो आपण करत असताना आपल्या अंगावर घेतला पाहिजे ना. नगरपालिकेने आज ऐन मुमेंटला की आता उद्या कधी निवडणुकीची तारीख घोषणा होऊ शकते आणि मग तुम्ही अशा वेळी हे टेंडर काढून मग याची जबाबदारी फिक्स तर केली पाहिजे पहिली. ते तर कोणा तुम्ही जे म्हणतात की कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे, आपण जबाबदार पदाधिकारी होतात, नगराध्यक्ष होतात, जसं आपण DSRचा विषय सांगितला तसं नगरपालिका जर कोणतं कन्स्ट्रक्शन करत असेल तर त्यासाठी एक विशिष्ट समिती नेमली जाते. बरोबर. आणि त्या समितीच्या अंतर्गत हा सगळा विषय केला जातो. जसं विषयांतर करायचं नाहीये, परंतु जसं नगरपालिकेच्या बाजूलाच जुना कोंडवाडा होता, त्या ठिकाणचा असणारा कॉम्प्लेक्स आजही अनेक वर्षांपासून धूळखात पडले का तर त्या रेटमध्ये ते बसत नाहीये. या सगळ्या गोष्टी होत असताना 2 महिन्यापूर्वी या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तरी देखील आज या संदर्भातली चर्चा होतीये. अगोदर याच्यावरती कारवाई किंवा कागदोपत्री काही गोष्टी केल्यात का किंवा करणार आहात? नाही, आता ही टेंडर नोटीस आल्यानंतर मग आम्ही त्याच्यात लक्ष घातलं. तुम्ही म्हणता तसं सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे, यांनी टेंडर नोटीस काढलेली आहे. टेंडर आल्यावरती तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना की कुणीतरी विकसक येणार, ते टेंडर भरणार. टेंडर भरल्यानंतर त्याला कार्यरंभ आदेश दिला जाणार. कार्यरंभ आदेश दिल्यानंतर हा सगळा खेळ चालू होणार. नंतर की त्याला ज्या वेळेला देयकं द्यायची वेळ येईल, त्याची स्लॅब ठरतील, पहिलं प्लीज लेवल आल्यावर त्याला काहीतरी रक्कम द्यावी लागेल. मीनवाईल लाभार्थ्यांची लोन कर्ज प्रकरणं मंजूर करून त्याला पैसे दिले जाणार आहेत. परंतु जर लाभार्थ्यांची प्रकरणं काही कागदपत्रांना अभावी झाली नाही तर त्या विकसकाला देयकं द्यायची जबाबदारी ही कोणाची? ही स्कीम व्हावी, ही घरकुल योजना व्हावी, ही आमची मनापासून इच्छा आहे. लाभार्थ्यांना घरं मिळावी ही पण आमची मनापासून इच्छा आहे. 3,000 जो दर आहे हा विकसकाला अतिशय चांगला दर आहे, परंतु ज्यांना घरं घ्यायची त्यांच्या दृष्टीने हा दर योग्य नाही आहे, हा जास्त दर आहे. हे बाजारभावाप्रमाणे आज जर तुम्ही आता जुन्नरमध्ये जाऊन चौकशी केली तर कुणीही ज्याला त्यातलं थोडंफार नॉलेज आहे, माहिती आहे, तो सांगेल की ह्या एरियामध्ये एवढा दर हा नक्कीच योग्य नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, लाभार्थ्यांना घरं मिळाली पाहिजे, पण फक्त ती वाजवी दरात मिळाली पाहिजेत.
आम्ही कुठल्या प्रकारचं त्याच्यात आडकाठी आणत नाही आहे, कुठेही मनाई करत नाही आहे. काम चांगलं व्हावं, चांगल्या प्रतीचं व्हावं आणि त्या लाभार्थ्यांना घरं मिळावीत ही आमची मनोमन इच्छा आहे. तीच त्यांना मिळावी यासाठी आपली भूमिका काय असेल असं मला म्हणायचं आहे. जाणून घेण्याची भूमिका आहे की तुम्ही हे करणार आहात तर नेमकं जर तुम्ही मांडा ना, मांडणी करा ना, पण प्रत्येक गोष्टीला टाईम बॉन्ड आहे. हे टेंडर नोटीस आलं याच्यानंतर त्याला रिस्पॉन्स किती येतोय, तो येतोय का, आला तर कशा पद्धतीने येणार, त्याच्या निकषा काय ठरणार, कारण त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्यामध्ये वॉल आहे, त्या जी इमारत उभी करणार आहात त्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी काही स्लॅब ठरवले जातील ना, मग त्याच्यामध्ये प्रकरण पहिलं कसं तुम्ही देणाऱ्या लाभार्थ्याचा निवड कशी आहे तीच जर अजून स्पष्ट होत नाही आहे, त्यामुळे आज आम्हाला हे बोलावं लागतं आहे. आम्हाला वाटलं की ही सगळी निवड केल्यानंतर, प्रक्रिया झाल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये जाणार आहात. कारण ज्या वेळेला आपण SRAच्या याच्यामध्ये जसं इथे झोपडीधारक राहत आहेत, इथली झोपड्यांच्या लोकांना स्थलांतरित करतो, त्यांना स्टँडीज कॅम्पमध्ये ठेवतो आणि त्यांची घरं पूर्ण झालं परत त्यांना तिथे आणून चाव्या देऊन तिथे पुनर्वसित करतो, त्यांना पुनर्वसन करतो आणि तो त्याची सेल बिल्डिंग पुढे करतो आणि आपल्याला मागे टाकतो, पण सेल बिल्डिंगमध्ये त्याला प्रॉफिट होतं. इथे विकसकाला वेठीला धरण्यात पॉईंट नाही आहे. इथे विकसकही आपलाच आहे आणि लोकही आपलीच आहे. मग दोघांनाही सारखा न्याय द्यायचा असेल तर मग त्याच्यामध्ये पारदर्शकताही आणावीच लागणार आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे माझ्यासारखीच्या दृष्टीने आणि तो आमचा हेतू आहे. या प्रश्नाबाबत काही विचारायचं असेल, कोणाला सांगायचं असेल तर कोणी त्यांनी आपलं जी कागदपत्र दिली, टेंडर नोटीस दिलेली आहे, शासकीय नियमानुसार किंवा नगरपालिकेच्या नियमानुसार जर पहिला कॉल केल्यानंतर कुणी विकसक किंवा कॉन्ट्रॅक्टर जर आला नाही तर दुसरा कॉल, तिसरा कॉल, 3 कॉल झाल्यानंतर ते रद्द होईल, ती स्कीमच रद्द होईल. तुम्हाला जे म्हणायचं आहे की नंतर काय होईल त्याचं, जर कुणी विकसक पैशाची जबाबदारी जर नगरपालिका घेत नसेल तर मला नाही वाटत कुणी विकसक या गोष्टीला तयार होईल. आणि तयार जरी झाला तरी त्याला जर नंतर पैसे मिळाले नाही तर तो ती स्कीम पूर्ण करेल का, याबाबत आम्हाला शंका आहे. कारण अशा हजारो स्कीम मुंबईसारख्या महानगरीमध्ये सुद्धा अद्ययावत पडलेल्या आहेत आणि लोक त्रस्त झालेली आहेत. कारण स्वतः आम्ही पाहतो आमच्या इथे सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये अशा गोष्टी घडतात. विकासक नंतर थकतो आणि मग तो एकतर भाडी बंद करतो ज्यांना स्थलांतरित केलं आहे किंवा स्टँडीज कॅम्पमध्ये ते प्रतीक्षेत राहतात. स्टँडीज कॅम्पचा अर्थच असा आहे प्रतीक्षागृह, आणि मग प्रतीक्षागृहातून त्याला स्वतःच्या घरी जायचं असं. इथे तसं नाही आहे, बट ते कोण आहे ते पण अजून समोर येत नाही आहे. म्हणजे पारदर्शकता याच्यात दिसत नाही आम्हाला. सुरुवातवाडीला झाले तसे हां, ते बंद पडलं नाही. आमचं पण म्हणणं असं आहे की ठीक आहे, 20 गुंठे जागा तुम्हाला मिळालेली आहे, ह्या योजनेअंतर्गत थोडासा बदल करून 10 गुंठे बिल्डरला द्या, 10 गुंठे त्यांनी नागरिकांकरता मोफत घरं बांधून द्यावी, की जी शासनाकडे ही स्कीम आहे. नाही. यांनी ही चॉईस का केली नाही हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. अनिलजी, मी तर म्हणते की त्यांना नाही करता येत असेल तर आम्ही तुम्हाला करून दाखवतो. नाही ना, 1700-1800 रुपयामध्ये आम्ही करून देतो ना, पण आम्ही पारदर्शकतेने करणार. 1700-1800 रुपयाची टेंडर्स येतील ना, एखाद्या विकसकाची बिलो येतील ना टेंडर्स. नाही, हे परवडतात. स्क्वेअर फुटाला 1200-1500 रुपये लागतात किंवा 1100 बरोबर. लागतात. मग 3000 रुपये रेट बिलो टेंडर भरू शकतो ना आपण. भरू शकतात ना. आमचं म्हणणं तेच आहे, बिल्डरनी काही रेट भरू, बिल्डरनी 1200 भरू तरी लाभार्थ्यांना तुम्ही 1700 घर द्या, बिल्डरनी 2200 भरू लाभार्थ्यांना 1700 घर द्या. आम्ही बांधतोय लाभार्थ्यांसाठी, त्यांना मिळू नये म्हणून नाही, त्यांना रास्त दरात मिळावी ह्याच्यासाठी आमचं तुमच्याकडे गारण आहे. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने याच्यावर प्रकाशज्योत टाकून ते लोकांसमोर जे आहे सत्य ते आणू शकता. ती ताकद तुमची आहे, तुमचं स्किल आहे, तुम्ही ते करायचं आहे आणि म्हणून तर तुम्हाला आज आमंत्रित केलं इथे. हा प्रश्न संपला असेल तर दुसरा प्रश्न घेऊया, तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि गेली तब्बल 2 वर्ष आपण त्याच्यासाठी भांडतो. 1.5 वर्ष तर निश्चित गेल्या शिवजयंतीच्या आधी 1 महिना आपण त्याची सुरुवात केली. या शहरातले समजा ओमकार जोशी आहे, बाळासाहेब सोनवणे आहेत, यांनी त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आणलं की ताई, ज्या ठिकाणी पुतळ्याचे आपल्या शिवछत्रपती महाराज, आपण श्रीमंत शिवछत्रपती महाराज म्हणतो, त्या आपल्याकडे जन्मभूमी आहे आणि अशा ठिकाणी तिथे हार घालताना मागच्या वेळी जे काही प्रकार घडला त्याचे फोटो व्हायरल झाले आणि तो काही इथेच घडला नाही. त्याच प्रकारे गेल्या वर्षी मंत्रालयातसुद्धा हार घालताना तोच प्रकार आपण पाहिलेला आहे सगळ्यांनी.
सगळ्यांना जाणीव आहे त्याची. आणि त्यावेळी सगळ्या शिवप्रेमींनी निर्णय घेतला जुन्नर शहरातल्या बाहेरच्या की बाबा आपल्याला या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे हायड्रोलिक लिफ्ट बसवायची आहे. आणि त्याच्यासाठी झालेला संघर्ष सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्याची परिणिती म्हणून खऱ्या अर्थाने गेल्या वेळेला आपण सगळी परमिशन्स मिळवली होती. म्हणजे लिफ्ट जे हायड्रोलिक लिफ्टच्या पासून त्याच्या ठेकेदारापासून तर मंत्रालयापासून त्याच्या जे परमिशन लागतात त्या सगळ्या मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अमोलजी कोल्हे खासदार यांनी देखील आपल्याला मदत केली की हे व्हावं म्हणून. त्याचबरोबर या ठिकाणी या तालुक्याचे आमदार अतुलजी बेनकेंनी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केला की 10 लाख रुपये माझे घ्या पण झालं पाहिजे. परंतु आपल्या सर्वांना ज्ञात आहे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला निधी देता येत नाही. जसं की देवळाला आणि अशा पुतळ्यांच्या बाबतीत तिथे बंधन आहे. म्हणून त्यांचा निधी ठीक आहे ना, निधी नाही पण त्यांची भावना तर आहे ना की झालं पाहिजे म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली. पण धचा मा करायची नगरपालिकेला सवय झालेली आहे. त्यांनी नियमाप्रमाणे तसंच केलं. त्यांनी धरावे की मारावे हे तुम्हाला ठरवायचं होतं ना, पण तुम्ही मारावेच केलं, तुम्ही धरावे नाही केलं. धरलं असतं तर त्या ठिकाणी ते दोघं म्हणजे खासदार आमदार आम्ही सगळे म्हणजे माझी स्वतःची भूमिका अशी होती, मी स्वतः उतरली त्याच्यामध्ये का तर शिवप्रेमी आणि जन्मभूमी शिवछत्रपतींची आहे. अशा ठिकाणी ही नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्याच्यामध्ये आपण राज्यपाल जेव्हा आले तेव्हा त्यांना देखील आपण पत्र दिलं आणि त्या पत्राची परिणिती म्हणून त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी पत्र पाठवलं. अगदी 8च दिवसात संतोष कुमार यांचं पत्र आलं राज्यपालांच्या PNचं, कोश्यारींच्या PNचं. ते पत्र आल्यानंतर मी भेट घेतली तातडीने आणि ते पत्र पाहिल्यानंतर मला कमिशनर सौरभ राव म्हणाले की ताई ही करायला मुख्य सचिवांची काय गरज आहे. ते म्हणाले पुणे महानगरपालिकेमध्ये मी स्वतः आयुक्त म्हणून कलेक्टर नंतर तिकडे गेलो तर मी स्वतः तिथल्या असणाऱ्या प्रतिमेसाठी हायड्रोलिक लिफ्टच बसवलेली आहे. त्याच्यासाठी वेगळं करायची काय गरज आहे, इथे केलंच पाहिजे, हे चांगली गोष्ट आहे. पण यांचं मत असं आहे की 20 वर्षापूर्वी 81 साली ज्यावेळी शिवछत्रपतींचा पुतळाचं या ठिकाणी स्थापना झाली त्यावेळेला SPंना त्यांनी एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या ठिकाणी कायमस्वरूपी आम्ही कुठलीही CD बसवणार नाही. काय बसवणार नाही? CD बसवणार नाही. पण मस्कर सर तुम्ही सांगा की आजची टेक्नॉलॉजी 20 वर्ष आधी त्यांनी सांगितलं होतं, बट आता असं आहे की ती हायड्रोलिक लिफ्ट वर येते, ती बाहेर येते, हार घालणारे. मग शिवछत्रपतींच्या या ठिकाणी 3 वेळा शिवजयंती साजरी होते, एक तिथीप्रमाणे, एक तारखेप्रमाणे, एक गावामध्ये आणि किंवा जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, निवडणुका ज्यावेळी होतात खासदारकी आमदारकी, तर जेव्हा त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री किंवा या ठिकाणी उपमुख्यमंत्री पालकमंत्री जे पण कोणी लोकप्रतिनिधी जेव्हा येतो तर याची कंट्रोलिंग सगळी नगरपालिकेकडे आहे. तर ती लिफ्ट जी वर येते आणि हार घातल्यानंतर पुन्हा ती डम होते. डम झाल्यानंतर लॉक अँड की आहे, ती झाल्यानंतर चावी त्यांच्याच ताब्यात आहे. म्हणजे त्या काळात का लिहून द्यावं लागलं तर त्या काळात पुतळ्यांची होणाऱ्या विटंबनेवरून आंदोलनं किती वेळा आपण हिंसाचार पाहिलेला आहे. पण आता ती परिस्थिती नाही. त्यामुळे स्वतः कमिशनर साहेबांनी आणि त्यांच्या प्रशासनाने पूनम मेहता यांनीसुद्धा जे तिथे नगरपालिकेचा व्यवहार चालवतात त्यांनी तातडीने माझ्यासमोर कमिशनर साहेबांनी पत्र तुम्ही पाहिलं असेल, मी व्हायरल केलं होतं ते, की त्या ठिकाणी साहेबांनी ताबडतोब फोन केला राजेश देशमुख साहेबांना जे आपले जिल्ह्याचे कलेक्टर आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर की बाबा तुम्ही शिवछत्रपतींचा पुतळा नवीन बसवण्यासाठी जे प्रयत्न आता तुमचे चालू आहेत तर ती मीटिंग जेव्हा होईल त्यामध्ये हा विषय देखील ॲड करावा आणि हे करावं असं त्यांचं पत्र आहे. त्यांनी याच्यावर रिमार्क्स करून संबंधित COंनासुद्धा इथे पाठवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे पूनम मेहता मॅडमनी देखील कलेक्टर ऑफिसला खोशे म्हणून त्यांचे प्रशासनाचे नगरपालिकेचे जे मेन आहेत त्यांना देखील पाठवलेलं आहे. कालच मी राजेश देशमुख सरांना भेटली. त्यांनी मला सांगितलं की ताई 21 तारखेला पुतळा समितीची बैठक आहे गुरुवारी, तर त्यामध्ये हा विषय ॲड करण्यासाठी आपण नक्की त्या ठिकाणी सांगूया. आणि मग RDCंना देखील मी भेटली आणि त्या ठिकाणी आलेल्या पत्राबाबत त्यांनी
तिथे असणाऱ्या खोसे साहेबांना देखील सांगितलं की ताई आलेल्या आहेत, हा विषय आपल्याला घ्यायचा आहे, असा सूचना त्या ठिकाणी पारित केल्या. कारण आत्ता आपण मला वाटतं गेल्या 4 दिवसापूर्वीच बघितलं असेल की राष्ट्रवादीचे आमदार ज्यांनी की त्यांचा खरोखरच म्हणजे महाराष्ट्रात खूप ठिकाणी पुतळे आहेत, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी देखील पुष्पहार घालायला गेलेले असताना आमदारांकडनं पुतळ्याची विटंबना झाली म्हणून देशभरात शिवप्रेमींनी आक्रोश केला. त्या ठिकाणी ते बिचारे रडून सांगत होते, मनापासून सांगत होते की माझी चूक नाही आहे याच्यामध्ये. त्या ठिकाणी सगळेच होते, पुतळा आणल्याचा तो आनंद होता आणि त्या भरात त्या ठिकाणी जर अशी व्यवस्था त्या ठिकाणी असती तर कदाचित असं घडलंसुद्धा नसतं आणि कधीच घडू नये. मग त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आली, ती आचरणात का आणत नाही नगरपालिका, हा आमचा सवाल आहे. आणि त्याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही आग्रही भूमिका घेऊन 21 तारखेच्या मला आता कळलं की CO साहेबांनी स्वतः, बरोबर ना अनिलजी, बरोबर, त्यांची भूमिका आहे. त्यांनी मला स्वतः सांगितलं की पुतळा समितीच्या बैठकीच्या दिवशी आपण जरूर त्या ठिकाणी त्या बैठकीत सहभागी होऊन आपलं मत आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडावी. आम्ही देखील, कारण आज या ठिकाणी साळुंके सर आले होते जे AC आहेत PWD विभागाचे, त्यांची देखील मी भेट घेतली, त्यांच्या देखील निदर्शनास आणून दिलं. तर त्यांनी देखील ना हरकत दाखला देण्यासंदर्भात संबंधित PWDच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे 21 तारखेला आम्हाला पूर्ण खात्री आहे की श्री छत्रपती महाराजांच्या पुतळ्या शेजारी ही हायड्रोलिक लिफ्टची जी संकल्पना आहे आणि ज्याच्यामधून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये असल्या कुठल्याही छत्रपतींच्या असणाऱ्या आपल्या भावना किंवा याला धक्का लागणार नाही आणि नगरपालिका पुढाकार घेऊन ही संकल्पना आचरणात अंमलात आणेल आणि लवकरच नवीन पुतळा आणि नवीन हायड्रोलिक लिफ्ट ह्याचं स्वागत करत आपल्या सर्वांना शिवप्रेमींना एक वेगळा आनंद मिळेल. कारण त्याचा खर्च शिवप्रेमी करणार आहेत. इथे कुठल्याही पदाधिकारी किंवा कुठल्या पक्षही व्यक्तीचं किंवा आमचं कोणाचंच त्याच्यामध्ये पैसे घेतले जाणार नाही आहेत, तर शिवप्रेमी स्वतः खर्च करणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमींची भावना जपण्याचं काम आपण सगळे मिळून करूया. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगू इच्छित होते की आज सध्या आता इथे आपल्याला दिसतं की जो गेली महिनाभर पाठी लागला होता, परंतु जोगळेकर हे आज या ठिकाणी हजर राहू शकले नाही. कारण त्यांचं मी ज्या वेळेला हे ॲडव्होकेट लोखंड सरांच्या घरी गेलो होतो ना, त्यांना भेटायला गेलेली असताना त्यांच्या बायकोची परिस्थिती मी पाहिली. त्याच्यानंतर आपण संगमनेरकर यांच्या घरी गेलेली असताना त्यांच्या घरात पण पाहिलं. गेली 8-10 दिवसात मी पाहिलं आणि आता आज जोगळेकरला म्हटलं काय रे बाबा तू कुठे आहेस, म्हटलं सगळे आलेत आणि तू नाही आहेस. म्हणाला ताई सगळ्यांना चिकनगुनिया झाला आहे. म्हणजे डेंग्यू आणि चिकनगुनियाने संपूर्ण जुन्नर शहरातल्या शहरवासियांना नागरिकांना त्रस्त केलेलं आहे. कुटुंबाचे कुटुंब त्या ठिकाणी बाधित झालेले आहे. याकडे प्रशासनाचं लक्ष नाही, नगरपालिकेचं लक्ष नाही, त्यांचं नाही. परंतु उद्या माझी स्टँडिंगची मीटिंग आहे. उद्या मी डेप्युटी डायरेक्टरांना जाऊन संजोग कदमांना भेटणार आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी स्पेशल स्क्वॉड या ठिकाणी नेमण्यासाठी डॉक्टरची टीम आणि या ठिकाणी प्रत्येक घराची प्रत्येक विभागाची 8 प्रभाग आहेत, त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक प्रभागामध्ये वेगळ्या वेगळ्या टीमनी प्रत्येक घराचं सर्वेक्षण करून प्रत्येक व्यक्तीची चाचणी करून त्यांना योग्य त्या पद्धतीने कसं उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीने फवारण्या करता येतील, त्या ठिकाणी काय यंत्रणा राबवता येईल याच्यासाठी देखील उद्या माझा पत्रव्यवहार आणि त्या ठिकाणी बैठक होईल आणि त्याची माहिती संध्याकाळी आपल्यापर्यंत पोहोचेल. वाणीसाहेब मी 3च प्रश्न घेतले आहेत. काही म्हणा, पण आमची तपासणी बंद झाल्यामुळे लोक परस्पर तपासणी करतात, परस्पर घरामध्ये स्वतः क्वारंटाईन राहतात आणि संपूर्ण घरं बाधित होऊ लागलेली आहेत. अशा परिस्थितीत चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखा आजार जर ह्या शहरामध्ये पसरत असेल तर हे आपल्या सर्वांना परवडणारं नाही. किंबहुना आपण बऱ्याचशा लोकांना आदू करत आहोत असं मला वाटतं आणि त्यामुळे उद्या मी याच्यावर निर्णय घेणार. जुन्नर नगर परिषद निवडणूक तुम्ही बोला ना, मग बोला, उभे राहून बोला.
जुन्नर शहरामध्ये ताईंनी आता सांगितलं का जुन्नर शहरामध्ये मागील हा जो काही काळ आहे ह्या काळामध्ये डेंग्यूचं थैमान पसरलं आहे. आता ताईंनी बरेच 2-3 उदाहरणं या ठिकाणी दिले. नुकतंच एक 15 दिवसापूर्वी माझ्या मिसेसला देखील टायफॉईड झाला होता. कालपासून माझा मुलगा कालच दवाखान्यातून ठोको डॉक्टरकडनं डेंग्यूच्या आजाराने त्याला घरी आणलं आहे. प्रत्येक पेठेमध्ये प्रत्येक घरामध्ये डेंग्यूचा पेशंट आहे. आता हे सगळं प्रत्येक दवाखाने जुन्नर शहरातले फुल आहेत. नगरपालिका ह्या सगळ्या रोखण्यासाठी आरोग्याच्या काय सोयीसुविधा याच्यासाठी नगरपालिकेत चालू आहेत तर शहरामध्ये काही नाही. फवारणी नाही किंवा कुठल्याही प्रकारचं DTC जे आहे ते टाकणं नाही. नगरपालिकेने आरोग्याच्या प्रश्नाकडे कुठलंही लक्ष नगरपालिका देत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींकडे देखील नगरपालिकेने विचार करावा. नगरपालिकेचं जर पाहिलं तर ड्रेनेजचा फार मोठा प्रश्न आहे. ड्रेनेज नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी तुंबलेलं असतं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष नाही. त्यानंतर खालचा जो काही विषय आहे ताजने माळ्यातला, त्या ठिकाणी एका क्लायंटसोबत मी गेलो होतो. त्या ठिकाणी एक कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानमध्ये जे काही ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचं सगळं पाणी जात आहे. त्या ठिकाणी धार्मिक भावना अनेक उत्तरेश्वराकडे पण जातं. उत्तरेश्वराकडे देखील खाली तो पाणी दोन्ही जात बाजूला. त्या ठिकाणी धार्मिक भावना ज्या आहेत त्या धार्मिक भावनांचा देखील प्रश्न निर्माण होतोय. परंतु नगरपालिकेकडे अनेक तक्रारी देऊन देखील त्याच्याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. सुरुवातीला तो जो ड्रेनेज आहे तो व्यवस्थित होता, परंतु नंतर नगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे त्यांच्या काही चुकांमुळे तो चुकीचा तयार झालेला आहे. त्याच्याकडे देखील नगरपालिकेचं लक्ष नाही. त्यामुळे ड्रेनेजकडे देखील नगरपालिकेने लक्ष द्यावं आणि नागरिकांचं आरोग्य सुरळीत करावं एवढी आमची मागणी आहे. नाही, ड्रेनेज पाणी झालं पण पिण्याच्या पाण्याचं काय म्हणणं? पिण्याच्या पाण्यावर पिण्याच्या पाण्यावर काय आहे पिण्याच्या पाण्याच्या की नाही बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जर प्रश्न विचाराल तुम्ही तर निश्चितपणाने मला असं वाटेल, फोन कुठे माझा, निश्चितपणाने असं वाटेल की 14,35,00,00,000 रुपयाची पाणी योजना मंजूर आहे. बरोबर, मंजूर आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा नाही आहे. कारण ज्या वेळेला पाडळी ग्रामपंचायतीला या ठिकाणी 12 पाडळी या ठिकाणी योजना सुरू केली, मी त्या योजनेचं काम सुरू केलं. त्याच वेळेला मला वाटलं की नगराध्यक्ष आपल्या मुलासारखा आहे, त्याला बोलावून सांगितलं मी, बाळा रे काही करू नकोस, पण या गावात स्वच्छ पाणी शुद्ध पाणी दिलंस ना लोक तुला कधीच विसरणार नाही. हे मी अगदी भावनेने सांगितलं होतं की बेटा एवढं काम तू कर की ड्रेनेज आणि पाणी पिण्याचं जर स्वच्छ मिळालं ना ती लोक तुला कायम आठवणीत ठेवतील. बाकी काही नाही झालं तर झालं, पण ह्या 2 गोष्टी तर किमान आपल्याकडून झालं पाहिजे. आणि त्यावेळेला मी तो प्रश्न हाती घेतला आणि या ठिकाणी आपण पाहताय की 12ची 9 कोटीची पाणी योजना पूर्ण आहे. त्याच्यामध्ये तो व्यत्यय आला की पाण्याची टाकीच वर आली होती. महाराष्ट्राने पाहिलं ते चित्र. परंतु या ठिकाणी ही पाणी योजना ती केव्हाच पूर्ण व्हायला पाहिजे होती. कारण माणिकडोहमधून ती पाणी योजनेचं मी स्वतः भोसले आणि औटी मॅडम ज्यांना स्पेशली बोलवून या कामावर त्यांना सांगितलं होतं की मला हे काम करून हवं आहे. परंतु ह्या कामाची शेवटपर्यंत मी पाठपुरावा करत होती. परंतु चाकण आणि ह्या नगर परिषदेमध्ये हां औटी मॅडम, आपण नगरपालिका जुन्नर ही पाणी योजना किती साली हाती घेतली होती? आपण जुलै 2019 एकदा तांत्रिक मान्यता देऊन पाठवली होती शासनाला मंजुरीसाठी. ओके, कितीची आहे ती योजना? ती 15 कोटीची आहे. 15 कोटीची. आणि कुठल्या टप्प्याला आहे ती? आता आपण तेव्हा त्यांनी रिमार्क्स काढून पाठवली, मंजुरी दिली नाही. जेव्हा जुलै 19 आपण पाठवली होती तेव्हा. आता परत आपण ह्या जुलै 21 मध्ये त्याला परत तांत्रिक मान्यता देऊन आता परत शासनाला सादर केलेली आहे आणि शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आता सध्या. आपण याचा जर पाठपुरावा केला असता तर तुम्ही सांगताय त्याच्या आधी त्याच्यानंतर म्हणजे निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मी स्वतः 22 कोटीची योजना नारंगावमध्ये 70% काम पूर्ण आहे. बरोबर बरोबर आहे, बरोबर ते. म्हणजे आपली अपेक्षा होती की ही योजना 19लाच पूर्ण व्हायला हवी होती. बरोबर ना? हो, म्हणजे 19ला जर आपल्याला मंजुरी मिळाली असती तर हे काम पण पूर्ण होत आलं असतं. पण 22 कोटीची योजना आपण घेतो, त्याच्यासाठी जागा पण उपलब्ध करून घेतो, मग ही योजना का राहिली? म्हणजे याचा अर्थ पाठपुराव्यामध्ये आम्ही कमी पडलो ना? हो, तसं म्हणता येईल. ओके मॅडम, थँक्स. MGPच्या एक्झिक्युटिव्ह आहेत, पण आपण त्यांना या कामावर फार प्रामाणिकपणे लावलं होतं की जुन्नर शहरवासियांना शुद्ध पाणी मिळावं. जुलै महिन्यामध्ये काही यापूर्वी एक विषय घेतला होता, 81 विषयाची बातमी केली होती जुलै महिन्यातच. आणि त्यावेळेस नगराध्यक्षांनी सांगितलं होतं की 1 महिन्याच्या जुन्नर शहराला आपण शुद्ध पाणी देऊ.
आज ऑक्टोबर उगवला आहे. मग का नाही आली? 22 कोटीची योजना नारंगावमध्ये आपण पाहताय की त्या ठिकाणी गेलात तर 70% संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की 22 कोटीची योजना एकमेव आशाताई बुचकेची महाराष्ट्रातली त्या ठिकाणी सुरू आहे. 70% काम करोनाच्या काळात पूर्ण केलं आहे मी. त्याची वितरण व्यवस्था देखील सुरू आहे. आता त्याच्यासाठी वाढीव निधी लागणार आहे, त्याची पण आमची तयारी सुरू आहे. प्रश्न आपली घेतले आज आपण त्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली, तसं पाण्यासाठी काही करणार? नक्कीच मी हाती घेते, म्हणजे फाईल आहे. आता हे लोक म्हणाले एवढ्या मोठ्या फाईली बघून पत्रकारांना कशाला हे करताय. आपण योग्य वेळी ते पण त्यांच्यासमोर ठेवू, त्याची मान्यता घेऊनच तुमच्यासमोर बसू, कारण तो आनंद मला वेगळा असेल, कारण ती माझी भावनाच होती. ताई, तुम्ही मगाशी उद्वायकेचा विषय घेतला, पण जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची परवानगी नाकारलेली असं समजते, खरं आहे? म्हणून लेटर दिलं होतं त्यांनी. कधी दिलं होतं ते लेटर? फेब्रुवारी महिन्यात. कोणत्या फेब्रुवारीमध्ये? 14 फेब्रुवारी 2020. 20. आता कितीला आहोत आपण? 21मध्ये आहो ना. हे पत्र कधीचं आहे? तारीख सांगा ना त्याच्यावर. नाही, हे पत्र आपण आता त्यांना 25/9ला दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी दिलेला निर्णय आहे. 25/9 आपण 10व्या महिन्यात आहोत आणि हे पूनम मेहताचं पत्र आहे जे त्यांनी कलेक्टर ऑफिसला पाठवलं आहे खोशेंकडे, जे संपूर्ण नियंत्रण संपूर्ण आपल्या पुणे जिल्ह्याचं परिषदांचं करतं, नगर परिषदांचं. पण आपण नवीन पुतळा बसवणार आहे. हो, त्याची समितीची बैठक 21ला गुरुवारी आहे आणि त्याच्यामध्येच आपल्या हायड्रोलिक लिफ्टचा पण विषय आहे. आत्ताच्या असणाऱ्या उंचीनुसार त्या हायड्रोलिक लिफ्टचं त्याच्यात बदल होईल. एस्टिमेट बनवलं होतं, त्याचं स्ट्रक्चर बनवलं होतं, परंतु नवीन पुतळ्याची उंची वाढली असल्यामुळं. पण हे जुनं बनवलं होतं स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं का? कुठला? जुने आत्ता जो तिथं पुतळा आहे, हां, तिथं जी हायड्रोलिक शिडी बसवायची तेव्हा पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं का? नाही, एक मिनिट. परमिशन सगळ्या घेतल्या होत्या, पण ते काम नाही, एक मिनिट. परमिशन नगरपालिकेची आहे. हा, मग त्याची मागणी केली का तुम्ही? मग मागणी केल्याशिवाय का? मागणी केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक पेपर मिळेल. एकही पेपर नाही असं नाही. तुम्ही झाल्यानंतर पाहिजे सगळं बघून घ्या पेपर. इथे तेवढ्यासाठी मी सगळे पेपर आणून ठेवलेत का तर तुमच्या कुठल्याही प्रश्नात अपूर्णता दिसू नये, प्रत्येक पत्रव्यवहार आपल्याला कळावा, याच्यासाठी सगळं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि मला नाही वाटत, कारण आजचा जो रिपोर्ट आहे, कारण CO घोलप हे या तालुक्यातले आहेत आणि ते देखील शिवप्रेमी आहेत, त्यांनी निरोप पाठवला की ताई, मी माझ्या पद्धतीने कला दालनाकडे ते पत्र व्यवहार केलेला आहे आणि उद्या तुम्हाला ती प्रत देतो आहे. ते आजारी होते 3 दिवसमध्ये. आता आय डोंट नो, बट त्यांनी मला हा निरोप माझ्यापर्यंत पोचवलेला आहे. त्यांचं माझं गेल्या आठवड्यात मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रांतसाहेब कोडुलकर मध्ये असं पण पत्र दिलं होतं की जुन्नर शहरातील बाळासाहेब सोनवणे आणि बाळासाहेब कागरे जो काही व्यवहार असेल पत्र व्यवहार त्यांच्याशी डायरेक्ट करा. आणि असं आपण एखाद्याला, आपल्याच माणसाला, अधिकाऱ्याला असं बोलणं चुकीचं आहे. तो आपला माणूस आहे. पत्र व्हायरल झालेलं आहे. आणि ठीक आहे, त्यांनी काय बोलावं, पण मी एक जबाबदार व्यक्ती आहे. माझ्याशी बोलताना मला जाणीव झाली नाही, कारण मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रांतसाहेबांनी त्यांना बोलवल्यानंतर आल्यानंतर त्यांनी जे माझ्यासमोर सांगितलं की ताई, जेव्हा पण मीटिंग लागेल ती आपल्याला कळवली जाईल, आणि त्यांनी ते प्रामाणिक काम आज माझ्यापर्यंत केलेलं आहे. मग मी त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं योग्य नाही. तरी आपण जुन्नर शहरवासियांचे प्रश्न नेहमीच पोटतिडकीनं मांडत असतात. नगर परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे. भारतीय जनता पक्ष नगर परिषदेची निवडणूक सोहळा लढणार? होय, 17च्या 17 जागा. त्याचीही पूर्वतयारी असं समजा. इलेक्शन जवळ आले त्यामुळे तुम्ही आरोप करताय. हा आरोप वाटला का तुम्हाला संदीप भाऊ? हा आरोप वाटला का तुम्हाला? आरोप असं का आम्ही काहीच बोललो नाही. उलट आम्ही म्हणतो की आम्ही त्यांना मदत करू. सहकार्याचीच भूमिका आहे, आपल्या लोकांचाच विचार आहे आणि आशाताईमध्ये कधीच बदल होणार नाही. आशाताई कुठेही असो, माझा केंद्रबिंदू माझा सर्वसामान्य नागरिक आहे आणि त्याच्या हितासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार असतो. कोणतीही म्हणजे त्यांच्या हिताची, नागरिकांच्या हिताची, आणि त्याच्यासाठी जे सहकार्य लागेल
ते आपण कोणालाही करू शकतो, त्याच्यात दुमत नाही. टेंडर आता महिनापूर्वी निघाला तर विषय आजच घेणार ना आपण. तो टेंडर नसतं निघाला तर विषय घेतला नसता. नाही पण महिनाभर आपण थांबलो ना. यासाठी ज्या लाभार्थी आहेत 437 लाभार्थी त्यांच्याशी आपला संपर्क त्यांना एकत्रित करून त्यांचं नाही कसं आहे की 488 मध्ये 81 करायचे आहेत, पण ते 81 नेमके कसे करणार आहात त्याचं काहीच आलेलं नाही. त्याचं नोटिफिकेशन निघालं असतं तर कदाचित आपण त्या लोकांना बोलवून चर्चा करू शकलो असतो. त्या लोकांना एकत्रित करून आपण ते करणार आहोत. असं आहे की आत्ताचं ह्या टेंडरला काय रिस्पॉन्स येतो आहे आणि नेमकं कोण पुढे येतं आहे आणि नेमकं कसं मांडतं आहे, जोपर्यंत त्याचं टाईम बॉन्ड संपत नाही, त्याची वेळ किती, मर्यादा किती ते पाहून आपण पुढचं पाऊल उचलू. नक्की त्या सगळ्यांना विश्वासात घेऊ. असेल की गेल्या 2 आठवड्यापूर्वी नितीनजी गडकरी पुण्यामध्ये आले आणि त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह केल्यानंतर ज्या सभेमध्ये त्यांचा सत्कार केला त्यावेळेला माधुरी मिसाळताईंच्या मतदारसंघामध्ये मला आमंत्रित केलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी माझी आणि सरांची चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ताई काही मागणी असेल तर जरूर दिल्लीत या आणि मी लवकरच दिल्ली जाणार आहे. तर दिल्लीच्या भेटीमध्ये माझ्या ह्या जुन्नर तालुक्यासाठी मला काय आणता येईल या संदर्भात दुपारी मी AC साहेब साळुंकेंशी सुद्धा चर्चा केली. तर या ठिकाणी स्टँड बाय रोपवे पहिला असा बेत होता की लेण्याआधी ते शिवनेरी असं मागणी करूया, परंतु त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं का ते जरा कठीण आहे, कारण बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. परंतु जिथल्या तिथे आपण जर मागणी केली तर 2 एकरच्या जमिनीमध्ये बाजूला असणाऱ्या 2 एकरच्या जमिनीमध्ये तिथल्या तिथे, कारण ते म्हणाले मी स्वतः आज ते पण 54 वर्षाचा आहे पण मी आज वर जाऊन आलो शिवनेरी किल्ल्याला, ते भेट द्यायला आले होते, फॅमिली सकट आले होते. ते म्हणाले ताई खरोखर मला सुद्धा वाटलं की इथे रोपवे पाहिजे, कारण ज्येष्ठ माणसांना खूप इच्छा असते परंतु ते वरती जाऊ शकत नाही. मग आज आपण पाहतो की महाराष्ट्रात खूप ठिकाणी साहेबांनी उभ्या केलेल्या आहेत, रोपवेच्या जाळं विणलेलं आहे. वणीच्या देवीला पाहिलं असेल, सगळीकडे पाहिले. तर त्यांना आत्ता त्यांना मी त्यांच्याशी माझी चर्चा दुपारी झाली. लवकरच मी या ठिकाणी शिवनेरी आणि लेण्यादी ह्या 2 ठिकाणी ते उभारण्यासाठी रोपवेची मागणी घेऊन नितीन गडकरीजींची भेट घेत आहे. आणि तिथे भेट घेत असताना कदाचित रेल्वे मंत्री दानवे साहेबांशी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे आणि कपिलजी पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा होणार आहे. परंतु तालुक्यातल्या जसं शहराचा विचार करते, जसं शिवभक्तांचा किंवा शिवनेरी आणि लेण्यादीचा विचार करते, तसा ग्रामीणमध्ये असणाऱ्या काही मोठ्या कामांसंदर्भात सुद्धा विचार करते. ते विचारधीन असल्यामुळे फक्त मांडते आहे, परंतु मला पूर्ण विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की मला त्याच्यामध्ये निश्चित यश मिळेल आणि त्यावेळी निश्चित तुमच्यासमोर मांडताना मला खूप आनंद होईल. ताई तुम्ही दिल्लीला जाणार आहात. जुन्नर तालुक्यामध्ये एक फार वर्षापासून गाजलेला मुद्दा आहे तो म्हणजे दाऱ्याघाट. नक्की गडकरी नाही तर रोडकरी म्हणतात लोक. आता तुम्ही भाजपात प्रवेश केला, तुमच्या माध्यमातून काही होईल का दाराघाट? मंजुरी करून घेत कसं आहे माहिती आहे काय? नाही मंजूर नाही. प्रश्न असा आहे की त्यावेळी BUTवर तो परवडण्यासारखा नव्हताच. खूप प्रयत्न नाही केला असं नाही. राज्याचे मुख्यमंत्री मनोज जोशी सर होते आणि त्यांनी स्वतः इथे येऊन नारळ फोडला होता, पण नितीनजी गडकरी आले नव्हते. मी त्यांना विचारलं की सर आपण गेला नाही. ते म्हणाले ताई प्रोजेक्ट अडचणीत आहे, तो होण्यासाठी कोणी पुढे येत नाही आहे आणि BUTवर तो परवडत नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी सोडवल्याशिवाय पुढे जाणं कठीण आहे. पण मला वाटतं की आता बऱ्यापैकी आपण करू शकतो. जर ते माळशेज घाटाच्या बोगद्यासाठी एवढा मोठा निधी उभारू शकतात, देऊ शकतात, तर हाही प्रश्न आपण त्यांच्यापुढे मांडणं गरजेचं आहे. तो व्यवस्थित मांडून तो आधी पूर्ण करण्यासाठी माझा 8 तास राहणारच आहे. हे सगळे कार्यकर्ते जुन्नर शहराचा प्रश्न म्हणून सोबत आले की सगळे भाजपचे कार्यकर्ते? ते त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना. मेरे साहेब जुन्नर शहराच्या प्रश्नासाठी भाजपचे म्हणून पण थँक्यू. अजून कोणाला विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही नाही तुम्ही पूर्वी शिवसेनेत होतात, आता भाजपमध्ये आहे. शिवसेनेचं नेतृत्व करायला आवडलं की आता भाजप नेतृत्व करायला आवडतं? नेमकं त्याच्या अगोदर भाजप होते. खरं सांगायचं म्हणजे मी स्वगरीब परत आलेली आहे, पण आजचा आनंद फार वेगळा आहे. कारण अधिकार इतके मिळाले आहेत आणि इतका फ्रीडम आहे, परंतु काम करताना दमछाक होते आहे. कारण म्हणजे
देणारा देतो आहे, पण माझी जोडी फाटकी असं मला वाटू लागलं आहे. आणि आनंद खूप आहे, प्रचंड आहे, समाधान खूप आहे. ते एक शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. इलेक्शनसाठी जुन्नर शहरासाठी तुमच्या अजेंड्यातले काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगा. आता अजून एकदा परत भेटूया ना आपण. वेळ येईल तेव्हा सांगा. ते नाही, कसं आहे की थोडं हातात नुसतं बोलायचं नाही, करायचं आहे. मन की बात आहे ना. ताई, आत्ताच्या कार्यक्रमाला भाजपचे जुन्नर शहराध्यक्ष कार्याध्यक्ष दिसत नाही, काय कारण असेल? त्यांचे काका वारलेत, पुण्याला गेले. शहराध्यक्ष नाही शहराध्यक्षांची तब्येत ठीक नाही आहे. गणेशजी बुट्टे पाटील आलो स्वतः स्वतः आजारी. नाही शहरामध्ये. आता एवढा गंभीर प्रश्न चाललाय म्हटल्यानंतर काय तो बोलायचं. मागच्या आठवड्यात पण 8 दिवस ॲडमिटच होता चिकनगुन्ह्यामुळे. चिकनगुन्हा झालेला आहे. आणि तो सगळ्यांना तुम्हाला पण माहिती असणार. Flexible नाही आहे. थोड्या वेळापूर्वी मला रवी व्यासपीठात दिसले तर म्हणून मी विचारतो. विचारा तुम्ही. चाल अगदी घरात बसवत असणार. आणि याची मेहर आहे. आपला भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश कधी? प्रवेश 2014लाच झाला होता. झालेलं आहे. भाजप आम्ही भाजपवासीच होतो 2014. ए उभे राहा, सांगा. आता जे वाणी साहेबांनी प्रश्न विचारला होता ताईंना की कार्यकर्ते हे नगरपालिकेच्यासाठी आलेत की व भाजपचे कार्यकर्ते, पण आम्ही सगळं सांगू इच्छितो की आम्ही सगळे ताईचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते. काही शंका?